केव्हाही तयारी आहे आमची. समोरासमोर मी तुम्हाला दाखवतो. विकासाची धूळ डोळ्यात जात आहे, दुसरी काही नाही. आणि पटापट पटापट रोड उकडतायत. हे विकास आहे? अरे ह्यांनी खायचं काम. चोर विकास करू शकत नाही. विकास करायला भारतीय जनता पार्टी लागते. हीच काम आहे. पार्टी हे विकासावर निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे. जे गेली 8-9 वर्ष शहराला पाणी न देऊ शकलेले आमदार, 9 वर्षापासून त्याची नगरपालिकेत सत्ता आहे. सत्तेचा नाव फक्त विकासाचं नाव, कुठंही विकास झालेला नाही. जिथं लोक राहतात तिथं काहीच नाही, जिथं लोक राहत नाहीत तिथं रोड केली. हे आमदार साहेबाची दूरदृष्टी जनतेच्या कोण्याच कामाला नाही. जी नळ योजना रामप्रभू मुंडेंनी त्यांच्या काळात 55 कोटी रुपयाची नळ योजना होती मंजूर, त्यावेळेस TS पण झालं त्या योजनेचं. तब्बल 9 वर्षे लागली आणि 9 वर्षात पूर्ण सुद्धा नाही झाली. ती 30% सुद्धा पूर्ण नाही झाली. शहराला पाणी देऊ शकले नाहीत. ते विकासाची काय गोष्ट करतात? काही नाही. भारतीय जनता पार्टी दिल्ली ते गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता कोणाची येणार नाही, ठामपणे सांगतो मी. आमदाराचं म्हणणं आहे विरोधकांना विकास दिसत नाही, त्यांनी माझ्यासोबत समोरासमोर येऊन बोलावे. केव्हाही तयारी आहे आमची. समोरासमोर मी तुम्हाला दाखवतो. विकासाची धूळ डोळ्यात जात आहे, दुसरी काही नाही. आणि पटापट पटापट रोड उकडतायत. हे विकास आहे? अरे ह्यांनी खायचं काम. चोर विकास करू शकत नाही. विकास करायला भारतीय जनता पार्टी लागते. हीच काम आहे. सत्ता तुमच्या घरात पाहिजे म्हणून तुम्ही निवडणूक लढवत आहोत असा आरोप. सत्ता नाही, 30 वर्ष रोडवर आहे जनतेच्या सेवेसाठी. जनतेची सेवा हीच आमची भारतीय जनता पार्टीचं ध्येय आहे. 100%. विधानसभेत तुम्ही महायुतीचे सगळेचे घटक पक्ष आहात. आज तुम्ही सगळे एकमेकाच्या विरोधात आहात, तर त्याच्याविषयी काय? प्रत्येक जणाला स्वतंत्र पक्षाची व्यवस्था ज्याच्या त्याला आहे, करायला पाहिजे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी 100% भारतीय जनता पार्टीची इथं प्रचंड ताकद आहे. पण ताकद असतानाही आम्हाला काही जागी उमेदवारी न मिळाल्यामुळं गेल्या वेळेस विधानसभेला, त्यामुळं सगळ्या ह्या गोष्टी आहेत. भारतीय जनता पार्टीच्या बळावर निवडून येणारे हे भारतीय जनता पार्टीला शिकवण्याची गरज नाहीये. भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे. भारतीय जनता पार्टीनं विकास केलेला आहे. विकासाच्या पोळ्या कोण खाताय आणि जे योग्य विकास झाला नाही त्याची सुद्धा आम्ही चौकशी केल्याशिवाय राहणार नाही. उमेदवारासाठी सभा कुणाकुणाच्या होणार आहे? आम्ही मुख्यमंत्री साहेबाची गंगाखेडला सभेची विनंती केलेली आहे. आमच्या लाडक्या आमच्या पालकमंत्री मेघनाताई दीदी यांची सुद्धा सभा होणार आहे. नामदार पंकजाताई यांची सुद्धा गंगाखेडला सभा होणार आहे. आम्ही अशा मागणी केली. मी कालच औरंगाबादला मुख्यमंत्र्यासहित भेट घेतली.